कॉलेजला येऊन बघतो तर काय रोजच्या प्रमाणे आज पण सगळे कॅन्टीनला येऊन बसले होते आणि आमच्यातले काही पोरं इतके आहे ना सोबत बसताना मध्ये क्लासमध्ये जाऊन बसता नंतर आवाज पण देत नाही हो. त्यांच्यामुळे आम्हाला सरांचे बोलणे खायला लागतं. आणि आज काय झालं होतं काय माहिती, मोहितचं कोणाशीच जमत नव्हतं. एक जण काय मारत काय होता, हे दोघं तर पार एकमेकांच्या मागे पडत होते. शेवटी पार एकमेकाच्या उरावर बसू बसू मस्त केलं यांनी. नशीब मामाने शिट्टी वाजवली म्हणून बरं झालं, नाही तर इथं काय केलं असतं दोघांनी काय माहिती. कॉलेजमध्ये मस्त सबमिशन करून झालं, मग म्हटलं चला आता इथं काही काम नाही आपलं. मस्त घरी वगैरे गेलो आणि आवरून निघालो आम्ही मस्त मॅकडीला. तिथे जाऊन बघतो तर यांची वेगळीच तळमळ. म्हणतो मी ऑर्डर करतो, तो म्हणतो मी ऑर्डर करतो. ही तेच तर म्हणतो अरे आधी टेबलचं तर कुपन घ्या. आणि तरी या पोरांनी जो नाही करायचा तोच गोंधळ केला. वेगवेगळी ऑर्डर देऊन ठेवली आणि एक मील यायलाच एवढा वेळ लागला. ही तेच तर पळूनच गेला आणि मस्त बाहेर येऊन स्प्राईट पीत बसला. मॅकडीला जाऊन काय पोट नाही भरलं, मग आम्ही निघालो जेवायला. आणि हा भाऊ तर बोर्ड कर असं काय पाहत होता, म्हणलं नेमका विचार काय तुझा. आणि इथे अशी भारतीय बैठक होती. मग तर काय जेवण एकदम पद्धतशीर झालं आणि पोरं तर पार घामणी वस्तूवर रेटून जेवली. आणि त्याचा एवढा मोठा ताकाचा ग्लास पाहून हिमत होतो ताकाचं मापच करायला लागलं. म्हणलं चला आता आवरा निघा इथून पटकन.